नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे पोहा कटलेट. इथे आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे रोजच्या वापरातले पोहे आहेत. ते आपण 5 मिनिटं भिजत घालूया. हे धुवून घेऊया आधी आणि मग भिजत घालूया. स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. मी पोहे धुवून घेतलेत. आता मी पाणी घालून याला ना 5 मिनिटं ठेवून देते. आपण बटाटे घेतले 2, ते गार होते तोपर्यंत मी कांदा कापून घेते बारीक. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपण हे पाणी आहे ना ते काढून घेऊया आणि अशी गाळणी वगैरे असेल ना त्याच्यावर आपण निथळत ठेवायचे आहेत आपल्याला. आणि बघा मी गाळणीवरती असे निथळत ठेवले. तोपर्यंत आपले बटाटे पण गार होत आहेत. बटाटे घेऊया आपण. बटाटे चांगले आपण कुस्करून घेऊया. बटाटे आपले कुस्करून झाले. आता मी याच्यामध्ये पोहे आपण ठेवलेले ना निथळत ते घालून घेऊया. याच्यामध्ये आपण 1 कांदा घालून घेऊया. कोथिंबीर, 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आपण. 1 चमचा मीठ घालूया. 1 चमचा मसाला घालूया. अर्धा चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. सगळं आपण एकत्र व्यवस्थित करून घेऊया. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. काहीच हरकत नाही आहे. सगळं आपण व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं आपल्याला, जे व्यवस्थित आपले कटलेट होतील. ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा चाट मसाला घालूया. तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता, पण आमचूर पावडर आपल्याकडे नाही आहे म्हणून मी चाट मसाला घातला आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला ना जेवढ्या आकाराचे कटलेट हवेत ना तेवढे आपण लहान मोठे आपण करू शकतो. असं थोडा गोळा घ्यायचा हातावर आणि पाहिजे तो शेप आपण द्यायचा त्याला. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे करून घेऊया. हे बघा आपले कटलेट बनवून झाले. आता आपण तळायला घेऊया. तवा ठेवला आहे. तव्यामध्ये तेल देखील घातलं आहे. मी 2 चमचे तेल घातलं आहे. सगळीकडे आपण तेल असं व्यवस्थित असं पसरवून घेऊया आणि एक कटलेट तव्यावर ठेवूया. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. अगदी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियमच ठेवला आहे. एक साईड मस्त अशी गोल्डन झाली ना की आपण परतून घेऊया. हे बघा व्यवस्थित अशी गोल्डन झाले छान. 5 मिनटं मी एक साईड तळून घेतली आणि दुसरी साईड आता आपण पुन्हा 5 मिनटं तळून घेऊया. हे पहा मस्त असे आपले रेडी झालेले आहेत पोहा कटलेट. मस्त असे आपले पोहा कटलेट रेडी झालेले आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.